राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल 23 जानेवारी स्वर्गवासी बाळासाहेबांची जयंती आणि हे वर्ष म्हणजे स्वर्गवासी बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून मानलं जाणार आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यापैकी एकनाथजी शिंदे यांनी काल काही योजना या वर्षानिमित्त जाहीर केल्या. त्यातल्या प्रमुख ज्या 2 योजना आहेत ज्या मला खूप भावल्या, त्यापैकी पहिली योजना आहे की मुंबईमध्ये घरोघरी जाऊन कुटुंबाच्या आरोग्याविषयी सगळी माहिती घ्यायची आणि त्या कुटुंबाला आरोग्याच्या काही समस्या असल्या तर त्या समस्या सोडवायचं, सरकारतर्फे त्या सोडवल्या जातील. आणि दुसरी एक योजना जी जाहीर केली ती मला खूप आवडली. स्वर्गवासी बाळासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजावर अतोनात प्रेम होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकोट स्वच्छ करावे, नीटनेटके करावे, तिथं मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून पुढल्या पिढीला याचा वारसा देता येईल. म्हणून एकनाथजी शिंदेने गडकोट स्वच्छता मोहीम यावर्षी हाती घ्यायचं ठरवलेलं आहे. या 2 त्यांच्या उपक्रमाचं मी जाहीर कौतुक करतो. पण काल एक सोहळा षण्मुखानंदमध्ये बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि जन्मशताब्दीनिमित्त झाला. दोन्ही ठाकरे बंधू श्री उद्धव ठाकरे आणि श्री राज ठाकरे या कार्यक्रमाला सहकुटुंब एकत्र उपस्थित होते. बाळासाहेबांचं एक स्वप्न काल पूर्ण झालं. भलेही ते बाळासाहेबांच्या हयातीत पूर्ण जरी झालं नसलं तरी बाळासाहेबाच्या नंतर हे 2 भाऊ एकत्र आले. यांनी मुंबई महानगरपालिका आणि काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्या आणि राज ठाकरेंनी आपले ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरेंचा सत्कार केला आणि उद्धव ठाकरेनं आपले कनिष्ठ बंधू राज ठाकरे यांचा सत्कार केला. आणि नेहमीप्रमाणे राजसाहेबांनी एक छोटेखानी भाषण केलं आणि ते भाषण खूप प्रभावी होतं. त्या भाषणात एका ठिकाणी बोलताना राज ठाकरे असं म्हणाले की मला बाळासाहेबावर व्याख्यानं द्यायची आहेत. राजसाहेब, तुम्ही व्याख्यान लवकर द्या. आमच्यासारखे तुमच्या तोंडून बाळासाहेब ऐकायला आणि समजून घ्यायला उत्सुक आहेत. तुमच्यासारखी सक्षम आणि योग्य व्यक्ती या जगात कुणी नाही जी बाळासाहेब आम्हाला समजून सांगेल. त्या क्षणाची मी तर मोठ्या आतुरतेनं वाट पाहतोय की आपण माईक समोर उभा राहून बाळासाहेब आम्हाला समजून सांगावे आणि मी खाली जमिनीवर बसून ते ऐकावे. तो क्षण लवकर यावा एवढीच माझी ईश्वराजवळ प्रार्थना आहे. पण बोलता बोलता तुम्ही सांगितलं की घरात असून आम्हाला बाळासाहेब समजले नाहीत. हे वाक्य ज्यावेळेस तुम्ही बोलत होता त्यावेळेस रश्मी वहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे अश्रू बरंच काही सांगून गेले, बरंच काही दाखवून गेले. माहीत नाही त्यांना बाळासाहेबाची कोणत्या क्षणाची आठवण झाली असेल म्हणून त्यांच्या डोळ्यात हे अश्रू तरारले. आपण म्हणतात राजसाहेब, खरं आहे, बाळासाहेब समजणं इतकं सोपं नाही. ज्या व्यक्तीची उंची आभाळापेक्षा जास्त आहे आणि ज्याच्या विचाराची खोली महासागरापेक्षा खोल आहे असा माणूस समजणं खूप कठीण आहे. तो फक्त तुम्हीच आमच्यासारख्या बाळासाहेबावर प्रेम करणाऱ्या लोकांना समजून सांगू शकता असं मला वाटतं. आपण एक आठवण बाळासाहेबाची सांगितली की कलानगरमध्ये बाळासाहेब शतपावली घालत असताना सोबत प्रमोद महाजन होते आणि बाळासाहेबांनी मोठ्या आत्मविश्वासाने प्रमोदला सांगितलं की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला तयार करेन. प्रमोदजीनं शंका व्यक्त केली पण बाळासाहेब म्हणले नाही, मी ते करेन. तू अजून ठाकरेंना ओळखलं नाहीस. किती आत्मविश्वास होता बाळासाहेबांचा. आणि मला असं वाटतं की राजसाहेब, आपण बाळासाहेबाचे चित्रचरित्र ज्यावेळेस प्रकाशित केलं त्यावेळेस छोट्याखानी भाषणात प्रमोद महाजन याचा उल्लेख केला होता, हिंदूला हिंदू म्हणून मतदान करायला लावणारे बाळासाहेब. पण राजसाहेब, आपण सकाळी म्हणाला होतात कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यावेळेस आपण हे बोलला होतात की बाळासाहेबांनी राजकारणात बऱ्याच वेळा लवचिक भूमिका घेतली.
पण राजसाहेब आपण लवचिक भूमिका हिंदुत्वाच्या बाबतीत का घेतली हे समजण्यापलीकडं आहे. ज्या बाळासाहेबाला तुम्ही गुरुस्थानी मानतात, ज्या बाळासाहेबाला तुम्ही आपला आदर्श मानता, त्या बाळासाहेबांनी या हिंदुत्वाच्या प्रश्नावर आपला मतदानाचा हक्क गमावला, पण ते हिंदुत्वापासून कधी दूर झाले नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या त्यावेळेसच्या नेत्यांनी बाबरी मस्जिद पाडली हे अंग झटकून दिलं होतं. त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी ही बाबरी मस्जिद पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. मग राजसाहेब एवढं हिंदुत्व मानणाऱ्या बाळासाहेबांचे आपण पुतणे, आपण शिष्य काय एवढे लवचिक झालात? गेल्या काही भाषणात तुम्ही हे म्हणणं सोडून दिलं आहे. समोर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, हे म्हणणं तुम्ही का सोडून दिलं? तुम्ही एवढे का लवचिक झालात? किती यातना होत असतील बाळासाहेबांना, किती यातना होत असतील लता दीदीला, किती यातना होत असतील स्वातंत्र्यवीर सावरकरला, किती यातना होत असतील आपले पिता श्री श्रीकांत ठाकरेंना. राजसाहेब राजकारण करा, पण एवढं लवचिक होऊ नका ज्यामुळं लोक तुमच्याच बाळासाहेबांचा वारसा पाहतात, त्यांचा भ्रमनिरास होईल. एवढं लवचिक होऊ नका की मतासाठी तुम्ही कुणाचं तरी लागून चालन करत आहात. मी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतो की इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही भाषणाला उभा राहताल त्यावेळेस तुमच्याकडं माझ्यासारखे शेकडो तरुण, शेकडो लोक बाळासाहेबांचा वारसा म्हणून पाहतात, तर तुमच्या तोंडून पहिलं होय वाक्य असेल, समोर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, धन्यवाद.